काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ते बाहेर होते आणि 3 दिवसापूर्वी ते आमच्या गटामध्ये सामील झालेत आणि आज ते महासभेला उपस्थित आहेत. कोण कोण उपस्थित आहे आणि मधुर मात्रेची अक्कलपट्टी आलेले ते सामन्यामधनं आता सांगण्यात आलं आहे. नाही, अक्कलपट्टी तर नाही केलेली आहे, पण मधुर मात्रेच्यावरती डिस्क्वालिफाईडची आम्ही कारवाई करणार आहोत आणि ते लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. आता कोण कोण आपल्या गटात सहभागी झाले आहेत आणि त्यांची अधिकृत नोंदणी झाली आहे का? नक्की आम्ही अर्ज दिलेला आहे विभागीय आयुक्ताकडे. राहुल कोट असतील, स्वप्नाली केने असेल आणि कीर्ती धोनी तर ॲड झालेले आहे. आम्ही या तिघांची कोकण भवनमध्ये नोंदणी केलेली आहे. आता लवकरच त्याबाबत एक नवीन GR येऊन जाईल. पक्षाने त्यांच्यावर जी काय कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्याला त्यांनी समर्पक उत्तर आणि पक्षामध्ये त्यांच्या निष्ठेबाबत जो काय प्रश्न तयार झाला होता तो पुसला गेलेला आहे आणि त्यांनी त्यांची निष्ठा मातोश्रीशी कायम ठेवलेली आहे आणि या निष्ठेला कुठेही तडा जाणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे आता हा गट जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा हा 10चा गट झालेला आहे. तर एकंदरीत सभागृहामध्ये आज विरोधी पक्ष म्हणून काय नेमकी भूमिका? बघूया आज ज्या काय विषय आहेत आर्थिक बाबीच्या त्याबाबत आम्ही आमचं मत मांडू ते तुम्हाला दिसेलच आणि स्थायी समिती, शिक्षण मंडळ आणि महिला बालकल्याण या सदस्यांची नियुक्ती आहे. जे विषय त्या विषयावर चर्चा होईल. मधुर मात्रेची पोटनिवडणूक होणार.